दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हो। झिरो आवर मध्ये आपलं स्वागत। मी प्रसन्न जोशी। नमस्कार। बशीर बद्र साहेबांचा हा शेर आजच्या विषयाचं सार, संदेश आणि सूत्रही आहे। उत्तर भारत किंवा दक्षिण भारताच्या राजकारणात जीवघेणी दुश्मनी निभावली जाते, एकमेकांचं नाव टाकलं जातं। जयललिता यांनी करुणानिधींना रात्री 2 वाजता फरफटत नेण्याची दृश्य असोत, इंदिरा गांधींनी साक्षात जयप्रकाश नारायण ज्यांनी इंदिरा गांधींना लहानपणी खेळवलं होतं त्यांचा उल्लेख एकारार्थी करून एक जना असं म्हटलं होतं, त्यांच्या नावाची अध्यक्षर घेऊन केलेली ही टिप्पणी असो, 2014 पासून दर निवडणुकीच्या काँग्रेसच्या लोकांनी मोदींवर केलेल्या किंवा भाजपच्या समर्थकांनी राहुल गांधींवर केलेल्या टिप्पण्या असो, असे अनेक दाखले भारताच्या राजकारणातले दाखवता येतील। मात्र महाराष्ट्र या राजकीय होळीतही सदैव तळपत्या सूर्यासारखा वेगळा भासला। इथं सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात, वाद विसरून एकत्र येतात, लग्न समारंभामध्ये सहभागी येतात। कालच झालेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात याच राजकीय संस्कृतीचा प्रत्यय देखील आला। मात्र आज महाराष्ट्राचं हे चित्र वेगानं बदलतंय आणि आज म्हणताना शब्दशः आज असं म्हटलं तरी चालेल। राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या समर्थकांच्या सोशल मीडियावरच्या घाणेरड्या भाषेनंतर आता नेते मंडळी ही भान आणि जबाबदारी विसरू लागली आहेत असं दिसतंय। याची साक्ष देणारा घटनाक्रम काल परवापासून ते आज आणि अगदी आत्ताच्या घडीला म्हणजे आपला कार्यक्रम चालू असताना विधिमंडळ परिसरात चालू आहे। याला निमित्त ठरलाय तो भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यातला राडा। याची सुरुवात कुठे झाली, कोण कारणीभूत होतं हे प्रश्न महत्त्वाचे नाहीत, मात्र दोन्हीकडून वाद वाढतच जाईल अशी कृती आणि वक्तव्य केली गेली हे समोर आहे। विधिमंडळाबाहेर जसं कॅज्युअली वागतात, सर्वसाधारणपणे वागतात, अरेला कार्य केलं जातं, तसं विधिमंडळात करायचं नसतं हे साधं तत्व असताना आव्हाडांनी पडळकर माध्यमांशी बोलत असताना मंगळसूत्र चोराच्या अशा घोषणा देणं असेल, गाडी लावण्यावरून पडळकरांनी आव्हाडांना उद्देशून वापरलेली अभद्र भाषा असेल, ते आज विधिमंडळाच्या लॉबीत पडळकर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी असेल, हा एकूणच प्रकार काट्याचा नायटा होण्याच्या दिशेने चाललाय अशी स्थिती आहे। दुर्दैवानं सत्ताधारी किंवा विरोधकांकडे देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, अजित पवार, मग इथे उद्धव ठाकरे, वडेट्टीवार, जयंत पाटील, शरद पवार असे नेते असूनही त्यांना हे वातावरण शांत करता येत नाही। अशानं आधीच सोशल मीडियावरचा दोन्ही बाजूकडचा चिखल आता गटार बनून सगळीकडे विधिमंडळात सुद्धा वाहणार का हा सवाल आहे आणि हाच आहे आजचा झिरो आवरचा प्रश्न, ज्याचं उत्तर आम्हाला तुमच्याकडून हवंय। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात माझा पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न। जो प्रश्न आहे हा, पडळकर आव्हाड वादानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावली आहे असं आपल्याला वाटतं का? हा आपला प्रश्न आहे। होय किंवा नाही मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता। आजचा हा प्रश्न एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब हँडलवरती दिलेला आहे। कृपया त्याच्यावर तुम्ही जा, तुमच्या ॲपच्या माध्यमातून जाऊ शकता आणि या प्रश्नाला उत्तर देऊ शकता। पडळकर आव्हाड वादानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावली आहे असं वाटतं का? हे सगळं प्रकरण सुरू झालं ते म्हणजे मुळामध्ये आज विधिमंडळात झालेली हाणामारी, त्याच्या जोडीला आधी घडलेल्या काही घटना। हे सगळं घडल्यावर जितेंद्र आव्हाड प्रचंड संतापले होते। असे मवाली आमदार जर इथं फिरकणार असतील तर आम्हाला आणि शिवीगाळ करणार असतील तर त्या शिव्यांचा समावेश संसदीय शब्दांमध्ये करा अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली। तर पडळकरांनी मात्र आपल्याला काहीच माहीत नसल्याचा दावा केला। आणि तुमची कुठेतरी वाद झाला किंवा बाचाबाची झाली, त्याचे पडसाद आज थेट विधान भवनामध्ये उमटलेले, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हाणामारी झाली। हल्ला कोणी केला? मग हे बोला ना, हे बोला, जोरात बोला, परत जोरात बोला। हल्ला कोणी केला? बोला ना, बोला। कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला। बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावाच द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा, डुक्कर, काय अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर
भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो. जितेंद्र आव्हाडांनी हा मुद्दा विधानसभेत देखील मांडला. जे घडलं त्या सगळ्याचा अहवाल मी मागवलाय आणि तो आला की मी कारवाई करेन, अशी स्पष्ट प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते. ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते, पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. अध्यक्षमध्ये काय चालू आहे? काय चालू आहे? तुम्ही व्हिडिओ तपासा, ठीक आहे, तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे. या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन. मला जीवे मारण्याची धमकी आहे. मी तुमच्या नावाने ट्वीट संदर्भातला संपूर्ण अहवाल मागितलेला आहे. माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची ह्या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन. करून घेऊ. मला अरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल. अध्यक्ष मत गांभीर्याने घ्या. उद्या जीव अगदी जायचा. गांभीर्याने तुमच्या काही अध्यक्ष मत काळजी जीव करू जायचा आमचा. काही काळजी करू गुंड नका. बाहेरून उभे करतात, आव्हाड गुंड साहेब, आणतात या बसमध्ये. संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. तर जितेंद्र आव्हाडांना मारहाण करण्याचा कट होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार रोहित पवारांनी केला आहे. तर बदला घेण्यासाठी, आव्हाड साहेबांना मारण्यासाठी, हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं 4-5 गुंड नाही तर त्याचे कार्यकर्ते इथं आणले. तर त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे. कसे ते आत आले आणि मग आव्हाड साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हाणामारी करायची, या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच, त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते, यांच्यावर हल्ला झाला, मारापिटी झाली. आणि गुंडगिरी जर विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्व कामं बाजूला ठेवून याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणी असेल, ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर, कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या आहात, असंच मी म्हणेन. दरम्यान घडलेल्या प्रकाराची दखल विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींनी घ्यावी. जे घडलं ते शोभनीय नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. अशा प्रकारे इथे घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही. या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी, अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारं नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे.
दरम्यान ही जी मारहाण झाली त्या बाबतीत तो केवळ कार्यकर्त्यांमधला उद्रेक नव्हता, तर त्यामागे मार्गदर्शन होतं का हा सवाल विचारला जातोय. कारण जेव्हा हा सगळा मारहाणीचा सीन तयार होत होता तेव्हा गोपीचंद पडळकर तिकडे हजर होते. आपण पाहूयात एबीपी माझाच्या कॅमेऱ्याने टिपलेली ती दृश्य ज्यातून या सगळ्या घटनेवरती अधिक प्रकाश पडतोय. आपण पाहूया. या दृश्यांमधून हे स्पष्टपणे दिसतं की कशा प्रकारे तिकडे गर्दी येत असताना विधिमंडळाची जी लॉबी आहे तिथे जेव्हा गर्दी जमत होती, जिकडे आव्हाडांचे किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते आणि गोपीचंद पडळकर सुद्धा काही माणसांसमोर होते, तेव्हा गोपीचंद पडळकर आणि त्यांची माणसं तिथे उपस्थित होती. यानंतर आता बघा, नितीन देशमुख जो आव्हाडांचा कार्यकर्ता आणि त्यांची माणसं आहेत, दुसरीकडे गोपीचंद पडळकर आहेत. आता इथे असं काही घडलं का? एकमेकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली का? आव्हान प्रतिआव्हान दिलं घेतलं गेलं का? पण ते काही कल्पना नाहीये. मात्र हे खरं आहे की यानंतर लगेचच हाणामारी सुरू झाली. जितेंद्र आव्हाड नसताना गोपीचंद पडळकर तिकडे होते. आता तिथे काही वेगळ्या गोष्टी घडल्या असतील, जर का कुठल्याही गटाकडून एकमेकांना चिडवण्याजोगं काही बोललं किंवा केलं गेलं असेल तर त्याचा शोध घेतला गेला हवा. अर्थात आजची घटना ही फक्त आजची नाहीये, ती गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या एका सूत्रातून चाललेल्या घटनांचा सगळा घटनाक्रम आहे. त्यासाठी आपल्याला जावं लागेल की मुळात ही सुरुवात कुठून झाली किंवा एकच सुरुवात आहे का या घटनेची. आपण 3 दृश्य पाहणार आहोत आणि आपल्याला कळेल की आजचा स्फोट होण्यामागे अनेक ठिणग्या पडत होत्या. पाहूया. त्यातली मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र वो दाखव की एकटाच आहे. अरे एकटा ये ना तो नाहीये. आपण आता या 3 दृश्यांना 3 विंडो मध्ये पाहताय. पहिली घटना घडली आहे ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर बोलत असताना मागून जातायत जितेंद्र आव्हाड. ते म्हणतायत मंगळसूत्र चोराचा, ज्याचा संबंध सोशल मीडियावर लावला जातोय गोपीचंद पडळकरांशी. काल घटना घडली ज्यामध्ये आव्हाड पडळकरांची एकमेकांना बाचाबाची झाली. गाडी लावण्याचा मुद्दा होता, गाडी पार्क करण्याचा मुद्दा होता आणि त्यामध्ये गोपीचंद पडळकर सुद्धा काही बोलून गेले. आणि यानंतर आज आपण पाहतोय आव्हाड पडळकरांचे कार्यकर्ते भिडले. हे सगळं चाललेलं विधिमंडळात. विधिमंडळाचं काम एक आहे, विधिमंडळामध्ये ही भाषा वापरली जावी का? कॅज्युअल घोषणा किंवा तुम्ही रस्त्यावर देणाऱ्या घोषणा या विधिमंडळाच्या परिसरात दिल्या जाव्यात का? याचा कोड ऑफ कंडक्ट कोण ठरवणार, कोण त्याला पाळणार हा प्रश्न आहे. आणि या पार्श्वभूमीवर आपण पुढे चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे 0 ओव्हरला आपण आजच्या विषयावरती आलेल्या काही प्रतिक्रिया निवडक बघूयात आणि त्यानंतर मान्यवर पाहुण्यांकडे जाऊयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आजच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी. लोकांच्या आज खूप प्रतिक्रिया आलेल्या आहेत. अप्पासाहेब जाधव लिहितात, स्वर्गवासी RR पाटील, स्वर्गवासी विलासराव देशमुख, स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या काळात असलेली राजकीय संस्कृती आताच्या द्वेषाच्या राजकारणात कुठेही दिसत नाही. रोहित देवकाते लिहितात, सभागृह हे जनतेच्या प्रश्नांचं मंदिर असावं, भांडणाचे आखाडे नव्हे, हे आमदारांनी विसरू नये. अक्षय काळे लिहितात, राज्याचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलंय, त्यामुळे आपल्या राज्यात राजकीय संस्कृती राहिलीच आहे कुठे. उबाळे लिहितात, अलीकडे पडळकरांची भाषा महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीस अनुसरून नक्कीच नाही. जयसिंग पाटील लिहितात, या दोघाही नेत्यांकडून काय वेगळी अपेक्षा करणार? लोकांच्या या प्रतिक्रिया राजकारण्यांनी सुद्धा पाहाव्या अशी अपेक्षा आहे. अक्षय सातपुते लिहितात, 80% राज्यकर्ते हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. लोकांच्या मनातल्या भावना पहा. हनुमंत मोहिते लिहितात, पत्रकार हनुमंत मोहिते, महाराष्ट्रातील बिघडलेली राजकीय संस्कृती मुख्यमंत्री फडणवीसांना सुधारावीच लागेल. अनेक सत्ताधारी मंत्री आमदार समर्थक इतके बेताल वागतायत की महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाऊ लागली. सुनील चालू लिहितात, नाही, आव्हाडांच्या दादागिरीला पहिल्यांदाच कोणीतरी उत्तर दिलं, अशी सुद्धा प्रतिक्रिया आहे. कोणाची बाजू घ्यावी आपण शेवटी प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. आणि यानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला. आपले आजचे पाहुणे 0 ओव्हरचे कोण कोण येते पाहण्यासाठी त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांच्याकडे जाऊयात. आपल्यासोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे नेते आणि प्रवक्ते. जयंत माइंडकर सुद्धा सहभागी होत आहेत, वरिष्ठ राजकीय पत्रकार. विकास लवांडे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रवक्ते.
आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत लक्ष्मण हाके सुद्धा असतील, ओबीसी समाजातले महत्त्वाचे कार्यकर्ते आणि पडाळकरांच्या बरोबर अनेकदा आपल्याला पाहायला मिळालेले ते. मी पहिल्यांदा अवधूत वाघ यांच्यापासून सुरुवात करतो. अवधूत वाघजी, मला आठवत आहे 2014च्या पूर्वीचे निवडणुकीचे ते दिवस ज्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची संस्कृती बघा कशी आहे म्हणून आम्ही पर्याय घेऊन येतोय, ते आपण येऊया 2025ला. आणि आज काय भाषा वापरली जाते, काय चाललंय ते आपण पाहतोय. याचं काय, आपण काय म्हणाल काय याबद्दल? मी काय म्हणणार, आम्ही 2014च्या आधी जे बोलतोय तेच आजही बोलतोय. बघा काँग्रेसची संस्कृती बघा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या लोकांची संस्कृती बघा. त्या संस्कृतीमध्ये 2014 नंतर आजपर्यंत फरक पडला नाही, हेच आम्ही तर म्हणतोय. त्यावेळी पण आम्ही तेच म्हणत होतो. जितेंद्र आव्हाड कुठच्या पक्षाचे आहेत? तुम्ही मला काय प्रश्न विचारताय? जितेंद्र आव्हाडच्या लोकांना हा प्रश्न विचारा. विधिमंडळामध्ये जे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे त्याच्यामध्ये एक माणूस जो 3-4 वेळा आमदार म्हणून निवडून येतो, महाराष्ट्राच्या विधानसभेचं नेतृत्व करतो, महाराष्ट्राच्या विधानसभेतून महाराष्ट्राचे मंत्री होतात, ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड मंगळसूत्र चोराचा याला काय म्हणायचं काय? एक माजी मंत्री अशी बावळटासारखी, एखाद्या लहान मुलासारखी, एखाद्या रस्त्यावरच्या टवाळखोर माणसासारखी घोषणा देतो. याच्यामध्येच नुसत्या जितेंद्र आव्हाडांचं नाही तर त्यांच्या संपूर्ण पक्षाचं चारित्र्य दिसतंय. ह्या जितेंद्र आव्हाडांनी अनंत कर्मुसेला मंत्री असताना आपल्या बंगल्यावर बोलवून मारेस्तोवर मारलं. ही महाराष्ट्राची जनता विसरली आहे का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, तुम्ही जे टीव्हीवर फुटेज दाखवलेला आहे, नशिबाने मी या सर्वांना ओळखतो. जो माणूस जितेंद्र आव्हाडांच्या वतीने मारामारी करतोय, एके ठिकाणी जितेंद्र आव्हाड म्हणतात मंगळसूत्र चोराचा, तर हा जो मारामारी करणारा जो नितीन देशमुख आहे, अहो तो तर मोबाईल चोर आहे. विक्रोळी पार्क साईट मध्ये भारतीय दंडविधान कलम 380 खाली मोबाईल चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. 324 खाली हत्यार बाळगणं आणि इजा करणं हा गुन्हा दाखल आहे. 337B खाली संघटित गुन्हेगारी, 354 खाली महिलेची छेडछाड असा नोंद, आणि त्याला काय म्हणतात चार्ज शीटर माणूस आहे. आणि ह्या चार्ज शीटर माणूस विधान भवनामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत पडलेला असतो. त्याचं काम काय ते मला सांगावं विधान भवनामध्ये. तो जितेंद्र आव्हाडांचा पीए आहे, पीएस आहे, कोण आहे, ऑफिशियल कोण आहे, अख्ख्या महिन्याचा पास त्याच्याकडे पडलेला असतो. तो येतो कुठून? आणि त्यामुळे प्रसन्नजी, तुम्ही जो प्रश्न विचारला की 2013च्या आधी भारतीय जनता पक्षाने जो प्रश्न विचारला तो आम्ही आजही विचारतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेस शप आणि काँग्रेस याला संस्कृती नाही. बरं, आता अवधूत वाघजी, मी 2 प्रश्नांचे पहिल्या तुमच्या बोलण्यातल्या 2 मुद्द्यांना तर थेट पहिल्यांदा मलाच प्रतिप्रश्न आहे, त्यानंतर मी लवांडेंकडे तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी जातो. क्रमांक 1, आपण म्हणालात की हा जो कोण कार्यकर्ता आहे नितीन देशमुख, त्याला पास कुठून आला वगैरे, हा प्रश्न वस्तुतः आम्ही तुम्हाला विचारायला हवा की अशा प्रकारे जर का तो हिस्ट्री शीटर असेल तुम्ही सांगताय त्यानुसार, तर विधिमंडळाच्या आत प्रवेशाचे पास दिले जात असतील तर पहिला प्रश्न तर आम्हाला तुम्हाला विचारायला पाहिजे की असे पास कसे दिले जातात. अनेकांना अजूनही गॅलरीतले पास मिळत नाही, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जितेंद्र आव्हाड म्हटलं की दरवेळी करमुसे हा प्रसंग सारखा समोर येतो. करमुसे यांना बंगल्यावरती बोलवून आल्यानंतर जे काही मारहाण करण्यात आली त्याचे दाखले दिले जातात, ते तुम्हीही देता आणि भाजपचे समर्थकही देता. माझा प्रश्न असा आहे, हा प्रकार घडला होता महाविकास आघाडीच्या शासन काळात, त्यानंतर आता किमान पुढचा सगळा काळ हा तुमचा शासन होता. जितेंद्र आव्हाडांवरती थेट कारवाई करायला कोणी रोखले? मग ती कारवाई होत का नाही? मग त्याच्यामागे असे कोणते लागे बांधेत की जितेंद्र आव्हाडांना कोणी पकडू शकत नाहीये? माझा हा प्रश्न तुम्हाला आहे अवधूत वाघजी. नाही, कायद्याप्रमाणे काम करेल. अनंत करमुसेंवर ज्यावेळी महाविकास आघाडीचं शासन होतं त्यावेळी त्यांचा साधा गुन्हा पण दाखल केला जात नव्हता. सर्व जे साक्षीदार होते ते पोलीस होते. पोलिसांच्या समोर म्हणजे ज्यांनी जितेंद्र आव्हाडांचं शरीर संरक्षण करायचं त्या शरीर संरक्षकांच्या मदतीने अनंत करमुसेला मारहाण केली. आपल्या स्वतःच्या बंगल्यात मारहाण झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, कोणच दाद मागेना. शेवटी अनंत करमुसे कोर्टात गेले आणि कोर्टातून ती फिर्याद दाखल करावी लागली. आता ते न्यायप्रविष्ट आहे आणि त्याच्यामुळे न्यायालयीन निवाडा चालू आहे. इथे पोलिसांचं काम नाहीये. गव्हर्नमेंट कोणाचंही असो, आम्ही गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं काम करू, पण शिक्षा ठरवण्याचं काम हे न्यायमूर्तींचं आहे. आणि त्यामुळे जो खटला आता प्रलंबित आहे त्याच्यामध्ये माझ्या अल्पस्वल्प मतीनुसार अवधूत वाघजी
माझ्या अल्प स्वल्प अर्धवट पण म्हटलं तरी चालेल त्या मतीनुसार फौजदारी गुन्हा घडला असेल तर प्रिव्हिलेजेस तेवढ्या प्रमाणात लागू होत नाहीत. इथे मारहाण झालेली आहे ती प्रिव्हिलेजेसचा गैरवापर करून झाला असेल असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्हाला कारवाई करण्यापासून कोणी तुम्हाला म्हणजे तुमच्या शासनाला रोखू शकत नाही. एनिवे तो मुद्दा नंतर तुम्ही मांडा. मी विकास लवांडेंकडे जातो. लवांडेजी, पडळकरांच्या काय चुका आहेत पण हा पण बघायला मिळतोय कारण सोशल मीडियावर पण ती चर्चा चालू आहे. सुरुवात कोणी केली, मंगळसूत्र चोराचा वगैरे या घोषणा कोणी दिल्या? माझा आपल्याला प्रश्न आहे, तुम्ही काय किंवा तुमचा पक्ष काय किंवा त्यांचा पक्ष काय, या गोष्टी पाहायच्या आहेत आपण विधिमंडळामध्ये कॉलेजमधल्या स्टुडंट्सनी भांडावं तसं? खरं तर प्रसन्नजी, जितेंद्र आव्हाड साहेबांनी याच्या संदर्भात आज प्रसार माध्यमांना सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे, घटनाक्रम सांगितलेला आहे. खरं तर त्यांनी असं सांगितलं की मागच्या 3 दिवसापासून माझ्यावर पाळत ठेवली जाते, माझ्यावर वॉच ठेवला जातोय आणि त्याचं पर्यावसन आज त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. ही काही घटना अचानक घडलेली नाहीये. त्यांचं म्हणणं हे प्रीप्लॅन होतं 3 दिवस. कारण नुकताच आपण बघितलं असेल पुण्यातले प्रवीण गायकवाड यांच्यावर तिकडे हल्ला झाला. हे सगळे घटनाक्रम काय सांगतात तर याच्यामध्ये पुरोगामी आवाज करणारे किंवा सेक्युलर भूमिका मांडणारे, सर्व धर्म समभावाची भूमिका मांडणारे लोक जे कोणी असतील, जे कोणी कार्यकर्ते असतील, त्यांना अर्बन नक्षली म्हणायचं असं काहीतरी बोलून. लवांडेजी, तुम्ही एक महत्त्वाचा दावा केलाय. लवांडेजी, तुम्ही महत्त्वाचा दावा केला. तुम्ही असं म्हणताय प्रवीण गायकवाडांवरचा हल्ला आणि आज जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांबरोबर झाली बाचाबाची किंवा जितेंद्र आव्हाडांना आलेले मेसेजेस मारण्याचे, या सगळ्यामध्ये तुम्हाला संगत वाटतंय, संबंध वाटतोय, कनेक्शन वाटतंय? 100% वाटतोय. याचं कारण असं, गोपीचंद पडळकर असतील किंवा ते नितेश राणे असतील, तो गाढो पाळलेला तो वकील आहे, कोण त्याचं नाव मला आता आठवत नाही, महाराष्ट्र त्याला काही मीडियावर तो मोठा गॉगल घालून येतो, गुणरत्न सदावर्ते, ही सगळी गँग अशी पाळलेली आहे. तिकडे नवनीत राणा असतील, असे एक 7-8 लोक या महाराष्ट्रामध्ये असे आहेत की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती उद्ध्वस्त करतायत आणि अर्बन नक्षलचा जनहित सुरक्षा कायदा जो आणायचा त्याच्यासाठी हे सगळं चाललंय. वारकऱ्यांना तिथं नक्षलवादी ठरवलं त्या मनीषा कायंदेंनी. याच्यामध्ये हे मोठं षडयंत्र आहे आणि हे ठरून चाललेलं आहे. जितेंद्र आव्हाड आज टार्गेटवर होते, त्यांच्या सुदैवाने ते त्या ठिकाणी वाचलेले आहेत. खरं तर विधान भवनाच्या आवारात अशी घटना घडत असताना तात्काळ त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे. भारतीय जनता पार्टी एकेकाळी म्हणत होती पार्टी विथ डिफरन्स, पण आज सत्तेचा इतका माज आणि मस्ती यांना आलेली आहे की ती कोणावरही दादागिरी करतायत. सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण होती, आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल, पोलिसांना असेल, जिल्हाधिकाऱ्यांना असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरांना असेल, कित्येक घटना सांगता येईल. यादीची यादी आहे. या गोपीचंद पडळकरवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मंगळसूत्र म्हणण्याचा यांना राग येण्याचं कारण काय? मंगळसूत्र तुम्ही चोरलंय का? तुमच्यावर गुन्हा आहे का तसा दाखल? राग येतो तुम्हाला कशासाठी? दुसरी गोष्ट असेल ते कर्मुसेचं सांगूच नका 3-3 वेळा. तर कर्मुसेनी काही संत नव्हता तो. त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियाबद्दल, मुलीबद्दल जे काही बोलले होते, वाघ तुमच्या मुलीबद्दल जर कोणी बोलला तर तुम्ही त्याची आरती करणार का? ठीक आहे, मी त्या विषयात फारसा जात नाही. त्याचा उल्लेख झाला म्हणून त्याचा कदाचित अवधूत वाघांना उत्तर द्यायचं असेल तर नंतर देऊ शकतील. मी आता पहिल्यांदा जातोय लक्ष्मण हाकेंकडे आणि त्यानंतर दोन्ही पत्रकार आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक जयंत मायणकर आणि शैलेंद्र परांजपे. पहिल्यांदा मी लक्ष्मण हाकेंकडे जातोय. लक्ष्मण हाकेजी, तुम्हाला कार्यक्रमाला बोलवण्याचं एक विशेष कारण आहे. तुम्ही काय, गोपीचंद पडळकर काय, जितेंद्र आव्हाड काय, या तिघांमधली एक समान गोष्ट सांगू तुम्हाला. आपण सगळे म्हणजे तुम्ही सगळे वंचित समाजातून स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या मेरिटवर पुढे आलात, नेतृत्व मिळवलं, काही जणांना अगदी आमदारक्या सुद्धा मिळालेल्या आहेत. एका बाबतीत तिघांमधलं एक गोष्ट आहे की सगळ्यांनी कष्टाने पुढे आलेले आहेत. आपल्याला कुणालाही तुम्हाला राजकीय वारसा नव्हता. माझा आपल्याला प्रश्न असा आहे, वंचित समुदायातून वरती येऊन सुद्धा जर का अशाच प्रकारे हाणामाऱ्या होणार असतील तर मग वंचित समुदायाने नेते म्हणून कुणाला बघायचं? कारण वंचित समुदाय या पक्षाचा त्या पक्षाचा म्हणून तुमच्याकडे बघत नाही. तुम्ही सगळे वंचितांमधून आलेलात म्हणून तुमच्याकडे कौतुकाने बघत असतो. हाकेजी, एवढा प्रसन्नजी, तुम्ही अतिशय मार्मिक आणि अतिशय छान असा प्रश्न इथं मला विचारलेला आहे. खरं तर वंचित समूहामधून आलेल्या लोकप्रतिनिधींनी, किमान आता मी तर लोकप्रतिनिधी नाही, पण लोकप्रतिनिधींनी किमान एक त्यांची एक अंडरलाईन, एक बेसिक लाईन, आपण शोषित आणि वंचित समूहातून पुढे आलेलो आहोत. ही एक, ते कुठल्याही पक्षातले असू शकतात, कुठल्याही विचारधारेमध्ये असू शकतात, पण आपण शोषित समूहाचे प्रतिनिधित्व करत आहोत. किमान जरी आपण शोषिताचे आहोत म्हणून असं कुणाला मान्य नसेल, पण
त्यांनी एक अंडरलाईन स्वतःच्या मनामध्ये बाळगायला हवी की आपले जरी वैचारिक मतभेद असले तरी आपण शोषित आहोत, तरी आपण वंचित आहोत. आपण एकमेकाला जरी आतमध्ये आपल्या पक्षाच्या अजेंड्यामुळं आपल्याला काही बोलावं लागलं असलं तरी बाहेर आलो तरी किमान आपण एकत्र चहा पिला पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. ही भूमिका खरं तर तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाशी मी सहमत आहे. पण आता याच्या पलीकडे जाऊन माझं पण एक मत वेगळं आहे. आता या कालच्या घटनेमध्ये माझं म्हणणं असं आहे की एक 2 दिवसापूर्वी आम्ही एक बातमी बघितली. खरं तर इथं जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं आणि जर ही घटना घडली असती तर मी निश्चित ज्यांनी कोणी हा गुन्हा घडवलाय त्याच्यावरती मी निश्चित त्यांच्यावरती टीका केली असती, त्यांना मी शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं असतं. पण मला वाटतंय 2 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड साहेब ज्या विधानसभेचं जी पवित्र सभा म्हटली जाते, एवढ्या वर्षाचा त्यांना संविधानिक अनुभव, संविधानिक म्हणण्यापेक्षा आपल्या संसदीय कामकाजाचा अनुभव आहे, मंत्रिपदावर राहिलेले आहेत, ते एकटेच आतमधून खूप मोठमोठ्यानं घोषणा देत बाहेर आले कॅमेऱ्याकडे. मग मला सांगा, ते म्हणतात मी काय मंगळसूत्र चोर म्हणत होतो, मग हे काय मंगळसूत्र चोर आहेत का? पण मग ते का म्हणले तिथं मंगळसूत्र चोराचा, या मंगळसूत्र चोराचा, मंगळसूत्र चोराचा? त्यांना कुणाला म्हणायचं होतं मग नक्की? मला असं वाटतंय, हे बघा, पहिल्या पिढ्या होत्या की जिथं एथिक्स पाळलं जायचं, जिथं मूल्य पाळली जायची. पण आताची नवीन मुलं आहेत, नवीन नेतृत्व करणारी माणसं आहेत, त्यांना राग येऊ शकतो. मी त्या रागाचं समर्थन नाही करत किंवा मी गोपीचंद पडळकरांचं पण समर्थन नाही करत. पण मला वाटतंय ज्याला अनुभव आहे संसदीय कामकाजाचा त्या माणसानं असं चिथावणीखोर काहीतरी वक्तव्य करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर अजिबात पटलेलं नाही. मग आता त्याची रिॲक्शन आहे. मग ती रिॲक्शन कशा स्वरूपात आली त्या रिॲक्शन तुमच्या बोलण्याचा अर्धा भाग सहमत होण्यासारखा आहे, पण पुन्हा रिॲक्शनला प्रति रिॲक्शन हा मुद्दा करायचा म्हटला ना तर त्याला सुद्धा एक उत्तर असं आहे, काय तुम्हाला रिॲक्शन प्रति रिॲक्शन करायची ती करा, विधिमंडळात करू नका आणि मुळात ती कुठेच करू नका. कारण तुम्ही म्हणजे नेते मंडळी जेव्हा वागतात, हाके तुम्हाला पण मी नेता म्हणून बघतोय, तेव्हा सोशल मीडियावरती तुमचे कार्यकर्ते, समर्थक आणि सगळे बगल बच्चे जो काही हैदोस घालतात ती भाषा सहन होण्याच्या पलीकडे ते ट्रोलिंग आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी आता आपल्या दोन्ही पत्रकार मित्रांकडे जातो, माइंडकरांकडे मी जातो. जयंत माइंडकरजी, दोन्ही बाजू तुमच्या समोर आहे, तुमची प्रतिक्रिया. त्याच्या आधी तुझ्या आपल्या चॅनलवर ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यातली एक प्रतिक्रिया मला फार आवडली आहे, ती म्हणजे 80% हे नेते हे गुंड पोस्ट. त्यांनी काय शब्द वापरला, मला वाटतं 80% नेत्यांना गुंड म्हटलेलं आहे का त्या प्रतिक्रियेमध्ये, की गुंड असं वागणारे ठरवलेलं आहे, गुंड प्रवृत्ती असे वागणारे आणि हे फार अतिशय महत्वाचं आहे. हे वाढलेलं आहे. पुन्हा अनेक वेळेला असं वाटतं की हे त्या बीडमध्ये वाढलेलं आहे ज्या बीड मधून एकेकाळी गोपीनाथ मुंडेंनी काय त्या गुंडगिरी विरुद्ध आवाज उठवला, असं कुठे गेलेलं आहे. मला एक सांगा, ज्या प्रकारे डिफेन्स म्हणा किंवा एक प्रकारे प्रोटेक्शन म्हणा हे आपल्या गोपीचंद पडळकर किंवा जितेंद्र आव्हाड यांना दिलं जातं, तुम्ही आमदार म्हणून एकेका हाऊस मध्ये बसत आहात आणि रस्त्यावरच्या माणसांच्या सारखं, गुंडांच्या सारखं, श्रीमंत वाया गेलेल्या मुलांच्या सारखं दरवाजा लागला म्हणून तुम्ही भांडण करणार आहात. आता जो घोषणांचा प्रश्न येतो, या मंगळसूत्र चोरांचं वगैरे वगैरे, मला असं वाटतं काही दिवसांच्या पासून या सेशनला काय याच्याही आधी एक प्रकार पाहतोय, 50 खोके एकदम ओके वगैरे, हे तर सेशन या अधिवेशनाच्या त्या बिल्डिंगच्या पायऱ्यांवर बसून या तीनही पक्षांचे आमदार या घोषणा देतात. परवा एकदा असा एक सीन आलेला होता की जेव्हा मर्सिडीज ओके असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि त्याच वेळेला नीलम गोऱ्हे उपसभापती चाललेल्या होत्या, त्यांनी लगेच वळून पाहिलं. आता मला एक सांगा, या प्रत्येकावर म्हणजे अशी एक प्रतिक्रिया तूच दिलेली आहे एका ठिकाणी की तुम्ही विधानसभा ते करा, बाहेर प्रेसमध्ये येऊन तुम्ही बोलू नका, ते एक प्रकारे असं करून तुम्ही तिथेच सगळं बोलता. बरोबर काय, आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणजे या मीडिया म्हणून आम्हाला हे सगळं बाहेरचं कव्हर करायला लागतंच, पण त्याचबरोबर 24/7 CCTVच्या खाली, निगराणी खाली असताना या सर्व नेत्यांनी आपले शब्द, आपले हातवारे खरंय आणि हे नीट जपून केलं, अर्थात जपून केलं पाहिजे. मी शैलेंद्र परांजपेंना पण विचारतो. शैलेंद्र परांजपे पत्रकार आहेत आणि ते अधिवेशन कव्हर करतायत, त्यामुळे त्यांना तिकडचं अधिक जमिनी पातळीला काय काय घडत होतं ते त्यांनी बघितलेलं आहे. शैलेंद्र परांजपेजी,
प्रश्न एकमेकांकडे बोटं दाखवण्याचा सुद्धा आहे. जरा काही लिहिलं की आव्हाडांना काय विचारतात, पडळकरांनी काय केलं बघा, पडळकरांना कशाला बोलतात, जितेंद्र आव्हाडांनी कशा घोषणा दिल्या बघा. प्रश्न असा आहे की हेच घेऊन म्हणजे कार्यकर्त्यांनी असा विचार करणं स्वाभाविक आहे, पण हे नेतेच जर का असं वागायला लागले विधिमंडळात तर काय करायचं? मला काय वाटतं हे सगळं जनतेला खूप जास्त गृहीत धरून वागण्याचं जी पद्धत आहे त्याच्यातनं हे घडतं आहे. आणि जनतेला काय 5 वर्षांनीच उत्तर द्यायचं आहे. मध्ये आधी तरी येऊन कोणी यांना खुर्चीवरून खाली उतरा म्हणत नाही. आणि मगाशी मी एक शब्द वापरला की जसं हे म्हणजे आव्हाड काय बोलले त्याची प्रतिक्रिया काय आली, कोणी काय केलं, आणि मग मंगळसूत्र चोर म्हणाले का, आणि मग पायऱ्यांवर बसून म्याव म्याव म्हणाले का, काव काव म्हणाले का, हे सगळं जे आहे ना ते राजकारण आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर या पद्धतीने बघितलं जातं म्हणून केलं जात आहे. तर हा जो काही सगळा प्रकार घडला त्याच्यामध्ये जे मारणारे लोक आहेत ते कुठं तरी सांगली जिल्ह्यातनं येतात, पडळकरांचे कार्यकर्ते तर असं आता तिथलेही पत्रकार सांगतायत. आता ते मुळामध्ये पासेस खूप मोठ्या प्रमाणावर वाटतात आणि गैरव्यवस्था इथे होते. खूप स्टॅम्पिड होईल एवढी गर्दी आज सकाळी होती प्रवेशद्वारापाशी. पण ज्यांनी मारहाण केली आहे त्यांचं प्रोव्होकेशन काही का असेना, त्यांनी जे कृत्य केलंय त्याच्यामुळे त्यांचे आका असल्यामुळे पडळकरांनी इथे दिलगिरी व्यक्त केली. आणि पडळकरांनी ज्या अर्थी दिलगिरी व्यक्त केली त्या अर्थी त्यांना त्यांचे आका असलेल्या फडणवीसांनी सांगितलं असणार की हे राजकीय दृष्ट्या आपल्याला गैरसोयीचं आहे. कारण पडळकरांची जी माणसं मारणारी ती CCTVत आलेली आहेत, ती ओळखली जातील, पर्यायाने त्यांच्यावर जबाबदारी येईल. आणि पडळकरांच्यावर जबाबदारी आली की ती आपल्यावर येईल, म्हणून कदाचित त्यांना सांगितलं गेलं असं आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता हा सगळा विषय अध्यक्षांकडे येतो असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पण वेळोवेळी पडळकरांनी ज्या प्रकारची भाषा अतिशय खालच्या दर्जाची शरद पवारांच्या बद्दल वापरली, सुप्रिया सुळे अनेक नेत्यांच्या बद्दल वापरली, ही भाषा लक्षात घेता पडळकरांना वेळी जर त्यांनी दाबलं असतं तर त्यांचं हे कृत्य करण्यापर्यंत मजल गेली नसती. करा बिंदास आहे प्रोटेक्शन ह्या पद्धतीने जर होणार असेल तर उद्या ते आपल्यासारख्या टीव्हीवर बोलणाऱ्यांना मारायला कमी करणार नाहीत ना. जसं कॅन्टीनमध्ये मारहाण करणाऱ्या आमदाराविरुद्ध आज 100 तास उलटून आले तरी काहीही कारवाई नाही, अध्यक्ष करतील असं म्हणलं. आणि उद्या विधानसभेचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही मला सांगा, तो गरीब माणूस त्याचं कॉन्ट्रॅक्ट गेलाय, त्यांनी शिळं अन्न दिलं म्हणून मारणं हा म्हणजे ज्यांनी कायदे करायचे ते मुख्याने मारतात एका माणसाला. तीच गोष्ट इथे 4 कार्यकर्ते म्हणून एका कार्यकर्त्याला मारतात. ते कार्यकर्ते कोणाचे? एक्झॅक्टली हाच प्रश्न घेऊन मी शैलेंद्रजी तुमचाच प्रश्न घेऊन अवधूत वाघ यांच्याकडे जातो. अवधूत वाघ जी, प्रश्न नुसता विधिमंडळाचा नाही आहे. आणि तुम्ही हे म्हणत असताना तुम्ही मला विरोधकांची सुद्धा 4 उदाहरणं दिली तर त्याचंही समर्थन नाहीये. पण सत्ताधारी म्हणून नैतिकतेची आज आपल्याला अधिक असावी अशी अपेक्षा असते. नितेश राणेंची विधानं असतात, मुख्यमंत्री म्हणतात समज दिलेली आहे. संजय गायकवाड गुन्हा ठरावा अशा प्रकारे मारहाण करतात, उपमुख्यमंत्री म्हणतात समज दिलेली आहे. गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते, हे आता आपल्याला शैलेंद्र परांजपे सांगतायत. त्याच्या बाबतीत सुद्धा काय गोपीचंद पडळकर म्हणतात, दिलगिरी व्यक्त करतायत. ज्या गोष्टीसाठी गुन्हे दाखल होऊ शकतात त्या गोष्टीसाठी या प्रिव्हिलेज्ड आमदारांना फक्त दिलगिरी पुरेशी ठरते, समज दिलेली पुरेशी ठरते. हा कोणता न्याय? अवधूत वाघजी, सर्वप्रथम तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी आमचे मित्र विलास लवांदेजी यांनी सांगितलंय की सत्तारूढ पक्षाला माज आलाय. गवांदेजी, ज्यावेळी तुमचं सरकार होतं उद्धवजींच्या हाती, त्यावेळी हिरामण तिवारीचे केस कोणी कापले, मदन शर्माचे डोळा कोणी फोडला, केतकी चितळेला 4 महिने आत कोणी टाकलं, निखिल भामरे 19 वर्षाचा पोरगा त्याला ऍडमिशन परीक्षेला न बसवता 6 महिने आत कोणी टाकलं, अर्णब गोस्वामीला 45 लोकांना पोलिसांना धरून आणण्यासाठी कोणी पाठवलं, कंगना रनावतचं घर कोणी फोडलं, नंतर तुमचा काय त्याचं नाव राहुल कुलकर्णी पत्रकार, एबीपी माझाचाच की काय मला माहित नाही, त्याला याच्यावरनं मला वाटतं नागपूरवरनं उचलून कोणी आणलं, पालघरचे साधू आहेत त्यांना मारहाण केली, त्यातल्या एकाही माणसाला आजपर्यंत का नाही पकडलं. हे तुम्हाला आलेल्या नुसता माज नाही, माझाचं उदाहरण आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही माजबीज असले शब्द वापरू नका, ते आता एकदम हलके फुलके आणखी साधे झालेले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अर्बन नक्षलवाद वगैरे 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 बोलता, त्याच्यानंतर दुसरा डिबेट आहे त्याबद्दल मी सविस्तर बोलीन. परंतु आज मला तर असा संशय येतो की भारतीय संसदेची, भारतीय न्याय व्यवस्थेची आणि भारतीय विधान म्हणजे ह्या लोकशाहीची थट्टा उडवण्यासाठी
काही विरोधी पक्षामध्ये ज्यांनी या जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला अशा लोकांच्या पंखाखाली काही अर्बन नक्सलाईट घुसून हे विधान भवनाचं पावित्र्य हे अमंगल करत आहेत की काय, हे ते पावित्र्य नष्ट करत आहेत की काय, आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांची लोकशाहीवरील आणि मंदिरातील श्रद्धास्थानं डळमळीत करत आहेत की काय, असा मला संशय येतो. मी त्यामुळे ही झालेली जी काही मारामारी आहे ही अर्बन नक्षलवाद्यांचा डाव आहे आणि या डावामागे कोण आहे हे पण शोधून काढलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. गवांडेजी, आता अर्बन नक्षलचा मुद्दा आला, म्हणजे हा पूर्ण अनपेक्षित होता, पण आता विधिमंडळामधली मारामारी होण्यामागे अर्बन नक्षलचं प्लॅनिंग नवीन मुद्दा समोर आलाय आणि बोट तुमच्याकडे आहे. मुद्दा असा आहे प्रसन्नजी, आता भारतीय जनता पार्टीला जे जे कोणी विरोध करतील, मग ते सामाजिक कार्यकर्ते असू द्यात, संस्थात्मक कार्य करणारे लोक असू द्यात, राजकीय पक्षाचे जे जे कोणी विरोधक असतील ते आता अर्बन नक्षल ठरवले जातील. त्यासाठी जनसुरक्षा विधेयक कायदा आणलेला आहे आणि यांचं मॉडेलच मुळात हिटलर मुसोलिनी जर यांचे आदर्श आहेत ते विरोधकांना कसं जिवंत ठेवतील, त्यांना पकडून आत टाकणारच ते. आणि त्याची मालिका गेले काही वर्ष सुरू आहे. या भारतीय जनता पार्टीचा मुळात संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही. हे जे काही कालचा प्रकार घडलेला जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीतला गेले 3 दिवस सुरू आहे, त्याची रेकी केलेली आहे, त्याच्यावर ट्रॅप लावलेला होता, जितेंद्र आव्हाडांच्या जीवितालाच धोका होता. त्याच पद्धतीने प्रवीण गायकवाडांचं ही 2च उदाहरणं नाही आहेत, अशी अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये मग कलबुर्गींचं सांगता येईल, दाभोळकरांचं सांगता येईल, पानसरेंचं सांगता येईल, अशी अनेक उदाहरणं या महाराष्ट्रात घडलेली आहे. आणि अवधूत वाघ यांनी, मी विश्लेषण करण्यापेक्षा 4 दिवसापूर्वी तुमच्या पक्षाचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं या देशातली, या राज्यातली न्याय व्यवस्था आणि पोलीस क्राईम या संदर्भातलं अतिशय सुंदर भाषण आहे सुधीर मुनगंटीवारांचं परवाचं, तुम्ही जरूर ऐका. अवधूत वाघ, मी सुधीर भाऊंना धन्यवाद देतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी काल परवा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांची कपडे फाडलेले त्या सभागृहामध्ये अतिशय सुंदर आकडेवारी सहित की इथं न्याय काय परिस्थिती आहे, क्राईम रेट काय आहे. अहो, तुम्हाला ती ज्ञानेश्वरी मुंडे काल औषध पिली त्याच्याबद्दल तुम्हाला त्या महादेव मुंडेचे आरोपी अजून सापडत नाही, संतोष देशमुख सरपंचाचा एक आरोपी अजून सापडत नाही, आणि त्याच्याच भावाला काल दरवाजा लागला तिथे. आणि हा माजलेला गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी म्हणतो की गाडीला आडवं आलं तरी आम्ही बघितलं असतं, काय गाडीला आडवं या, म्हणजे त्याला गाडीने उडवायचा विचार होता का. गोपीचंद पडळनी हल्ला केलाय हे आजच्या तिथे कॅमेऱ्यात दिसतंय. पत्रकारांना सुद्धा त्या ठिकाणी आज जितेंद्र आव्हाडांनी विचारलं प्रसार माध्यमांना की कोणी हल्ला केला, 3 वेळा विचारलं, तुम्ही काढून बघा फुटेज. तर पत्रकार सगळे सांगत होते पडळकरांनी, त्यांच्या गँगनी हल्ला केला. पडळकर हा माणूस अतिशय वाह्यात आहे, तो राजकीय सुसंस्कृतपणा अतिशय त्याच्याकडे नाहीये. त्यामुळे राणे काय, पडळकर काय, हे धर्मांध दंगली घडवण्यासाठी असेल किंवा जाती तेढ निर्माण करणे असेल. मी केवळ प्रत्युत्तर घेतो आणि गणेश हाके, मी लक्ष्मण हाकेंकडे जातो. मी फक्त तुमचं एक प्रत्युत्तर घेतो अवधूत वाघांकडे आणि मग लक्ष्मण हाकेंकडे मी जातो. अवधूत वाघ, एक मुद्दा आहे की त्यांनी दाभोळकरांपासून कलबुर्गीपर्यंत या गुन्ह्यांची उकल झाली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. अहो, ते सोडा, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जनसंघाचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री उद्योग मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरच्या जेलमध्ये जो खून झाला त्या खुनाची पण अजूनही उकल झालेली नाहीये. त्यामुळे असे मी अनेक तुम्ही दफन केलेल्या डेड बॉडीज काढीन त्यावेळी तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, एक लक्षात ठेवा. अहो त्या संपवल्या तुम्ही. अहो, तुम्ही त्या फायली संपवलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करून यावं लागेल. कमलापती त्रिपाठींची फाईल तुम्ही संपवली. अहो, तुम्ही म्हणून तर आम्हाला आता काश्मीर फाईल, केरला फाईल, कलकत्ता फाईल, बंगाल फाईल या सगळ्या फाईल काढाव्या लागतात आहेत. ज्या फाईल तुम्ही संपवल्या त्या फाईल आम्ही बाहेर काढल्या. आणि संजय गांधींची पण फाईल कधीतरी बाहेर येईल, त्यावेळी तुम्हाला कळेल संजय गांधींची फाईल. अवधूत वाघजी, मी तेवढ्या जुन्यात मी कोणाकडे जात नाहीये. दाभोळकर आणि या सगळ्यांच्या घटनांचा हा पूर्ण वेगळा विषय ठरेल. तुमचा आणखी कोणाचा श्यामाप्रसाद मुखर्जींचा असेल त्याच्याबद्दल काय मुद्दा नाहीये, तो वेगळा चर्चेचा विषय आहे. पण अवधूत वाघजी, जर का आपण म्हणत असाल विधिमंडळामध्ये हल्ला घडवून आणण्याचा नक्षलवादी कट होता, अर्बन नक्षलवादी, माझा आपल्याला साधा प्रश्न आहे की मग त्या नक्षलवादी थेट घुसले नव्हते, नाहीतर त्या पोलिसांना बडतर्फ करावं लागेल. त्यांच्याकडे पासेस होते, पासेस तुमच्या विधिमंडळ सचिवालयाकडून दिले जातात. अहो, मग बोट पहिल्यांदा स्वतःकडे दाखवावं लागेल. अवधूत वाघजी,
नाही, हीच तर गंमत आहे प्रसन्नजी. अच्छा. हीच तर गंमत आहे. जे अर्बन नक्षलवादी आहेत हे अगदी तुमच्या माझ्यासारखे दिसतात. ती काय लाल टोपी घालून फिरत नाहीत. हीच पत्रकार मंडळी असतात. हीच न्यायालयाच्या सिस्टीम मध्ये घुसलेले असतात. हेच एनजीओ चालवतात. हेच वकील असतात. हेच प्राध्यापक असतात. अवधूत वाघजी, मी फक्त तुम्हाला जाणीव करून देतो, आपण एका जाहीर एका पब्लिक फोरम एका मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या दावा असा करताय की विधिमंडळ सचिवालय आणि तिथली पोलीस यंत्रणा यात अर्बन नक्षल घुसलेले आहेत, असा आपल्या बोलण्याचा अर्थ ठरतो. पण मी त्याच्यात जात नाही, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही तसंच म्हणताय. ते पासेस कोणी दिले? या अर्बन नक्षल्यांना पासेस कोणी दिले? पासेस कोणी दिले? रिकमेंडेशनने जातात. आणि नितीन देशमुखला मिळालेला महिन्याचा पास नुसता आजचा नाही, हिस्ट्री काढून बघा. हा डॉक्टर आव्हाड, जितेंद्र आव्हाड यांच्या रेकमेंडेशनने मिळालेला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या रेकमेंडेशन शिवाय नितीन देशमुखला पास मिळू शकत नाही. नितीन देशमुख सकाळपासून संध्याकाळपर्यंत आव्हाडांच्या आजूबाजूला. मी तो प्रश्न विचारतो. मगाशी तुम्ही जो हिस्ट्री शीटिंगचा बाबतीतला मुद्दा सांगितला तो मी लवांडेंना विचारतो, त्यापूर्वी मी लक्ष्मण हाकेंकडे पुन्हा एकदा जातो. लक्ष्मण हाकेजी, यामध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित होतो, मी मगाशी याचा उल्लेख केला. हे वाद ज्या प्रकारे खेळले जात आहेत, मग ते हातापायींवरती पण आलेले आहेत, आता कार्यकर्त्यांच्या पातळीला आहे. होऊ नये असं कधी, माझी विनंती आणि प्रार्थना राहील की ती नेत्यांमध्ये बघायला तर मिळणार नाहीत विधिमंडळामध्ये, असं होऊ नये. पण असं व्हायला लागलं तर मग काय करायचं? मग आज विधिमंडळात एकमेकांच्या गचांड्या धरत असतील तर बाहेर तर मग बिहार सारखंच व्हायला लागेल, सरळ कट्टाच काढतील. मग काय करायचं? लक्ष्मण हाके. नाही, मी तर एक कार्यकर्ता आहे. माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा कुठल्याही कायदे मंडळामध्ये ज्यावेळी प्रतिनिधी निवडून जातो त्यावेळी त्याचं एक काउन्सिलिंग झालं पाहिजे. माझं मत आहे, कार्यकर्ता म्हणून मत आहे. मी विधिमंडळाला सल्ला देण्या एवढा किंवा त्यांच्या हे करण्या एवढा मी मोठा अजिबात नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यांचं एक काउन्सिलिंग झालं पाहिजे. संविधान म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, आपलं आद्य कर्तव्य म्हणजे काय, आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, आपण कुणाला चिथावणी कशी दिली नाही पाहिजे. मला वाटतं या लोकांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे. आणि मग ते काउन्सिलिंग कोण करतील? जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत, ज्यांना मंत्रिमंडळाचा गाढा अनुभव आहे, ज्यांचं एक नाही. पण मला हाकेजी, मला एक सांगा, भाषा वगैरे सगळी पुढची गोष्ट आहे, पण मला सांगा, इतक्या मोठ्या संख्येनं विधिमंडळ हे काही फिरण्याची जत्रेचं ठिकाण नाहीये. तिथे व्हीआयपी माणसं आहेत, आमदार आहेत, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन जायची काय गरज? आणि माझा प्रश्न फक्त पडळकरांना नाहीये, हा प्रश्न माझा त्या प्रत्येक नेत्याला आहे की ज्याचे कार्यकर्त्यांचं सगळं लटांबर त्याच्याबरोबर वाहवत येत असतं. हा प्रश्न नको विचारायला हाके आपण? नाही, प्रश्न निश्चित विचारला पाहिजे. हे बघा, कॅमेऱ्यासमोर आपण काहीतरी स्टंटबाजी केली म्हणजे महाराष्ट्र पाहतो. बरोबर आहे. हे जे काही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला जनतेने तुमच्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे, वेळोवेळी व्यक्त केलेला आहे. तुम्हाला बालिश वक्तव्य करायचा अधिकार दिला कुणी? बरं दिला. वक्तव्य केल्यानंतर परत तुम्ही म्हणताय की तुम्ही मंगळसूत्र चोर आहात का? मग तुम्हाला का राग आला? मग तुम्ही कुणाला म्हणला हे पण सांगा ना. मला हे बघा, जितेंद्र आव्हाडांच्या जागी दुसरं जर कोण असतं तर मी निश्चित या गोष्टीचं, मी कोण कार्यकर्ते आहेत त्यांचा मी निषेध तर व्यक्त आताही करतोयच. पण जितेंद्र आव्हाडांची भाषा आणि ते आपले मिटकरी म्हणून एक जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, अहो गेल्या 8-10 दिवसामधल्या माझ्यावरची स्टेटमेंट त्या मिटकरींचे काढून बघा. मी काय म्हणतोय तर ओबीसीच्या मुलांना बघा, तुम्ही म्हणता विषयांतर करायला लागलाय. मी बजेटरी तरतुदीबद्दल बोलतोय, फेलोशिप बद्दल बोलतोय, मी त्या समुद्रामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आणि ते मिटकरी नावाचे वरिष्ठ सभागृहातले आमदार माझ्या विगवरती बोलतात, केसावर बोलतात, त्याच्या डोक्यात शेण भरलंय म्हणतात. पण मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाचं एकदाही उत्तर या माणसानं दिलेलं नाही. बरं, मी आता हाऊसमध्ये खरं तर या गोष्टींची चर्चा व्हायला अर्थात हे विषय चर्चेला गेले पाहिजेत. मी पुन्हा एकदा माइंडकर, शैलेंद्र परांजपे आणि पुन्हा एकदा मी अवधूत वाघांकडे येईन आणि लवांडेंकडे जाईन. आता वेळ फक्त मर्यादित आहे, त्यामुळे थोडक्यात आपण उत्तर दिलं तर बरं होईल. माइंडकरजी, माझा आपल्याला प्रश्न आहे, याच्या बाबतीतला हस्तक्षेप हा अन्य कुणीही नाही, फक्त आणि फक्त मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या अंतर्गत असलेली सगळी यंत्रणा हाच घेऊ शकतात. ते होताना दिसतंय का? होईल का? नाही, ते होणार नाही. याचं कारण हा सत्तेचा माज आहे. अवधूत वाघांना कितीही राग येऊ दे, ते लगेच चिडून मलाही काही म्हणू देत, पण ही फॅक्ट आहे की हा सत्तेचा माज आहे. आणि हा सत्तेचा माज हा 2014 पासून दिसत आहे. एक तारीखवर एक घटना सांगतो. 25 मार्च 2019 जेव्हा नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा शपथ घेत होते आणि त्यावेळेला मी एका दुसऱ्या मराठी चॅनलवर होतो, तेव्हा भाजपचे प्रवक्ते होते भालचंद्र शिरसाट. त्यांचं हे विधान आहे, माइंडकर तुमच्यासारख्या भाजप विरोधकांना ठोकून काढलं पाहिजे. आज तागायत लाईव्ह असून सुद्धा
या माणसावर काहीही कारवाई पक्षाने केलेली नाही. या अनुभवाच्या आधारे मी सांगतो आहे, पडळकर जे एकेकाळी वंचितचे प्रवक्ते होते, ज्यांनी एकेकाळी एका दुसऱ्या चॅनलवर माझ्या बाजूला बसून सांगितलं की काँग्रेसला आम्ही फक्त 40 जागा देऊ, 242 जागा किंवा 244 जागा आम्ही लढू, एवढ्या मोठ्या ताकदीचे, त्याच्यानंतर चक्क संघाची हाफ पॅन्ट आणि शर्ट घालून दिसल्याने एकदम आमदार झालेले, त्याच्यामुळे ते फडणवीसांचे एवढ्या जवळचे आहेत की त्यांच्यावर मुद्दा लक्षात आला. मी शैलेंद्र परांजपेंकडे जातोय. शैलेंद्र परांजपे, आज विधिमंडळात झालेला आहे त्यानंतर आता पुन्हा मुद्दा असा होतो, यांनी पहिल्यांदा केलं का त्यांनी पहिल्यांदा केलं, पण तुम्ही आज इतकी वर्ष विधिमंडळ आणि सेशन कव्हर करत आलेला आहात, पावसाळी असेल हिवाळी असेल, हे अशी घसरगुंडी नेमकी कधी सुरू झाली आणि हे थांबायचं नाव घेते की नाही, का आता ह्याच्यामध्ये पुन्हा पॉलिटिकल इंटरेस्ट आहेत प्रत्येकाचे? शैलेंद्र परांजपेंपर्यंत बहुधा आपला संपर्क होत नाहीये, हरकत नाही. मी पुन्हा अवधूत वाघ आणि मग लवांडेंना वेळ देईन. अवधूत वाघजी, मी जसं मगाशी म्हणालो तसं हे सगळं कोणाची काय चूक आहे मी त्याच्यात जात नाही. आम्ही दोघांची नावं घेतलेली आहेत, कार्यक्रमामध्ये सुद्धा फोटो आम्ही आव्हाड आणि पडळकर दोघांचे वापरलेले आहेत. पण माझा प्रश्न असा आहे, सत्ताधारी म्हणून आपली नैतिक जबाबदारी अधिकची आहे. इतरांचे दाखले देणं नसून आपण नवा प्रेसिडेंट तयार करणं अपेक्षित तुमच्याकडून आहे. ते होताना दिसेल की नाही? नाही, 100% असं आहे की विधिमंडळ जे आहे आणि आपली विधानसभा विधान परिषद आहे ही कुठच्या एका पक्षाची नाहीये, ही सरकारची पण नाहीये, ही सर्व आमदारांची आहे. 288 जे खालचे आमदार आहेत आणि वरचे काय 100-125 असतील, या सर्वांचं मिळून हे पवित्र मंदिर आहे. यामध्ये कसं वागायचं हे आता आपल्याला ठरवावं लागेल. जसं आता लक्ष्मण हाके म्हणाले की मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मी काही सल्ला देण्या एवढा मोठा नाही, माझी पण तीच भूमिका आहे. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, राजकीय कार्यकर्ता आहे. परंतु मला असं वाटतं की जिकडे कायदे बनतात त्या कायदे मंडळामध्ये, त्या सभागृहामध्ये कुठच्याही शासकीय अधिकारी आणि आमदारांचे PA आणि ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी जे मंत्र्यांबरोबर असतात त्यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश देता कामा नये. आमदारांनी स्वतंत्रपणे तिकडे वावरण्याची ती जागा आहे. तुम्ही जर पाहाल तर कधी कधी आमदाराला आणि मंत्र्याला चालायला जागा नसते आणि अतिशय धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते. एक फक्त रेफरन्ससाठी तुम्हाला सांगतो, सोशल मीडियावरती माहिती फिरते, आपण कृपया ती चेक करून तिचा पूर्ण नकार किंवा स्वीकार करू शकता. जसा मगाशी आपण जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यावरचे गुन्हे वाचून दाखवले, दाखल असलेले, त्याचप्रमाणे मोकोकाच्या खालचा आरोपी आणि खंडणी दंगल याचे गुन्हे असणाऱ्या सराईत गुंडा हा पडळकरांसोबत होता अशी सुद्धा माहिती फिरते आहे. अर्थात त्याबद्दलची शहानिशा आपण करून घ्यावी. मुद्दा कोणाचीच बाजू घेण्याचा नसून विधिमंडळात येणारे आणि अधिकृत पास मिळवणारी व्यक्ती कोण आहे याची शहानिशा करावी अपेक्षा आहे. मी लवांडेंची प्रतिक्रिया घेतो. लवांडेजी, तुम्ही बरोबर सांगितलं प्रसन्नजी. शेवटी तुम्हाला मी धन्यवाद देईल. टकले नावाचा माणूस होता पडळकर सोबत ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. टकले नावाचा कार्यकर्ता आहे त्यांचा. दुसरी गोष्ट, सुधीर मुनगंटीवारांचं भाषण अवधूत वाघ यांनी जरूर ऐकावं. आणि तिसरं मला जे सांगायचं तेवढं सांगून मी थांबतो. हे जे काही षड्यंत्र चाललंय, प्रवीण गायकवाड विरुद्ध तो काटे किंवा आता पडळकर विरुद्ध आव्हाड, त्याच्या आधी 6 महिन्यापूर्वी आपण बघितलं असेल की मराठा विरुद्ध OBC, कधी बौद्ध विरुद्ध बौद्धेतरांचा वाद किंवा मातंगा विरुद्ध बौद्ध किंवा असे वेगवेगळे जे काही वाद आहेत बहुजन समाजामध्ये, विशेषतः या बहुजन समाजामध्ये वाद लावून त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. बटेंगे तो कटेंगे हे जे काय आहे हे यांना सिद्ध करायचे, मुळातच वाटणी करून टाकतायत आणि आम्ही तुमच्यावर राज्य करू हे फडणवीस ठणकावून त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवतात. बहुजनांना एकमेकांची डोकी फोडायला लावतात वेगवेगळ्या कारणास्तव. आणि बहुजन सुद्धा निर्बुद्धासारखे काही जण त्याच्यामध्ये मारामाऱ्या करतील, एकमेकांच्यावर आरोप करतील, एकमेकाचे कपडे फाडतील, कुणाच्या अंगावर शाई टाकतील, गोळ्या मारतील आणि बहुजनच बहुजनांचा शत्रू ठरेल आणि आम्ही तुमच्यावर राज्य करू ही याच्यातली अगदी थोडक्यात, कारण तुम्ही उल्लेख केला त्यामुळे थोडकी छोटी प्रतिक्रिया घेईन. अवधूत वाघजी, थोडक्यात प्लीज. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, यांनी अनेक वाद सांगितले, यात एक वाद ते विसरले. काका पवार विरुद्ध पुतण्या पवार हा वाद सुद्धा भारतीय जनता पक्षाने लावला की नाही हे ते सांगायला विसरले. धन्यवाद. राजकीय वादाचं नका बोलू. राजकीय कशाला बोलता तुम्ही? मी कार्यक्रमाच्या शेवटी येत असताना एक अपेक्षा, 2 कारणांसाठी अपेक्षा व्यक्त आहे. विधिमंडळात आम्हा सगळ्यांना प्रवेश नसतो, सगळे तिकडे जाऊ शकत नाही, त्यामुळे प्रवेशाच्या बाबतीतला आता काही निर्णय घेण्यात यावा. या निमित्तानं अतिशय गंभीर धडा मिळालेला आहे. हे कार्यकर्ते होते, उद्या त्यांनी
काट्याचा नायटा झाला असता आणि आणखी काही गोष्टी केल्या असत्या तर त्याला जबाबदार कोण होतं? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त विधिमंडळात नसतो. इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमू लागले तर विधिमंडळाच्या आतली रचना अतिशय गुंतागुंतीची आहे, चिंचोळ्या जागा आहेत आणि त्यामुळे जर का कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर कोणाला आवरणार नाही. दुसरी गोष्ट, खास करून लोकप्रतिनिधी, मुळात त्यांची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्यातूनही वंचित घटकातून आलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी जास्त आहे. तुम्ही जसे वागणार आहात तसा तुमचा फॉलोअर समर्थक वर्ग सुद्धा वागणार आहेत, सगळे लोक सुद्धा तुम्हाला बघणार आहेत तसे वागू शकतात. त्यामुळे आदर्श निर्माण करणे तुमची जास्त मोठी जबाबदारी आहे. या अतिशय महत्त्वाच्या चर्चेसाठी लवांडेजी, तुम्ही, अवधूत वाघजी, तुम्ही सुद्धा वेळ दिला. शैलेंद्र परांजपेंना वेळ देता आला नाही कारण संपर्क सारखा तुटत होता. जयंत माइंडकर आणि लक्ष्मण हाकेंनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. 0 ओव्हरच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला, पाहणार आहोत आजचा प्रश्न कोणता होता आणि त्याला तुम्ही म्हणजे प्रेक्षकांनी कौल कसा दिलाय त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजचा प्रश्न. पडळकर आव्हाडवादानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावली असं वाटतं का? 23,000 लोकांनी मतदान केलंय. 92% लोकांना वाटतंय की राजकीय संस्कृती खालावलेली आहे, तर 8% लोकांना तसं वाटत नाही, ते असहमत आहेत. आपल्या सगळ्यांच्या मतांचा आणि प्रतिक्रियांचा आदर. 0 ओव्हरमध्ये आपण इथे थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.